आपला पहिला टप्पा स्वराज टेक्नॉलॉजीचा पूर्ण झालेला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीचं सेटिंग आहे 150 ते 200 सेटिंग झाल्यानंतर आता पुढं काय करायचं बरेच जण प्रश्न विचारते. तर ह्या स्टेपला आपल्याला बॅक्टो आणि नमोस्टिक टाकून 2 स्प्रे घ्यायचे 4 दिवसाच्या अंतरावर. का घ्यायचे आहेत? कारण वातावरण पूर्णपणे खराब आहे. सेटिंग तर पूर्णपणे झालेलं आहे, पण आता ह्याच्यानंतर काय करायचं तर बॅक्टोचा स्प्रे कंटिन्यू ठेवायचे. आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे हर्क्युलिन जे आहे ते महिन्यातून एकदा 100% बागेला गेलं पाहिजे. आणि ज्या टायमाला तेलकटचं वातावरण होईल त्या टायमाला वेट झोन 100% खालनं सोडा, तर त्याचा रिझल्ट खूप छान आहेत आणि येत राहतात. त्याच्यानंतर जे झूम आहे आपलं, ज्याची बाग हिरव्यामध्ये पडली आहे त्या लोकांनी झूमचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे, कारण ते फक्त वजनासाठी आहे आणि वेट झोन जे आहे ते साईजसाठी आहे. तर वेट झोन आणि झूम कमीत कमी 15 ते 20 दिवसाला एकदा गेलंच पाहिजे आणि हर्क्युलिन महिन्यातून एकदा. या पद्धतीने चला, शेवटचा टप्पा पण असाच पार होणार आहे आपला. त्याच्यामुळं बिंदास राहा, कारण स्वराज टेक्नॉलॉजी प्रत्येक पावलाला तुमच्यासोबत आहे. कुठं गरज पडेल कधीही कॉल करा, मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो. बिंदास प्रत्येक शेड्यूलमधली वस्तू वापरा. ज्याने 100% शेड्यूलचा वापर केला आहे त्यांच्या बागा अशा प्रकारे सेटिंग आहेत. धन्यवाद.